अमित ठाकरे, अमित राज ठाकरे, महाराष्ट्रातील दुमदुमतं नेतृत्व, युवक नेतृत्व, तरुणांचं नेतृत्व, विद्यार्थ्यांचं नेतृत्व, अमित ठाकरे. अतिशयोक्ती वाटत नाही ना? वाटलीच नाही पाहिजे. शांत, संयमी, अभ्यासपूर्ण, सुसंस्कृत, आपल्या वडिलांच्या कर्तृत्वावरती कोणत्याही प्रकारचा बळीजाव न करता स्वतःच्या कर्तृत्वावरती मोठं होऊ पावत असलेलं महाराष्ट्राच्या राजकारणातलं युवक नेतृत्व कोण असेल? अमित राज ठाकरे. अतिशयोक्ती वाटून घेऊ नका. येणाऱ्या 2 ते 3 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अमित ठाकरे नावाचं वादळ किती मोठ्या प्रमाणामध्ये भुंगा घालू शकेल याची कल्पना तुम्ही आम्ही न केलेलीच बरी, असं माझं एक ठाम मत आहे. मी कोणत्याही पक्षाचा खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी चेला नाही, परंतु महाराष्ट्राच्या युवक नेतृत्वावरती माझी नजर असते. युवक नेतृत्वाचं असलेल्या गुण माझ्या कानावरती पडतात आणि मी विश्लेषणाला सुरुवात करतो. राज श्रीकांत ठाकरे सारख्या परकड आणि महाराष्ट्रानं ज्याला डोक्यावरती घेतलं, महाराष्ट्रानं ज्याला प्रेम केलं, त्या अशा नेत्याची हा सुसंस्कारित मुलगा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपला अनोखा स्वॅग दाखवल्याशिवाय शांत बसणार नाही. खरं तर अमित ठाकरे एक युरोपियन पद्धतीचं मॉडेल ज्या पद्धतीनं असतो तसं नेतृत्व, हँडसम, रुबाबदार, प्रभावशाली व्यक्तिमत्व अमित राज ठाकरे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गोरेगावमधल्या नॅस्कोच्या मैदानामध्ये पार पडलेल्या अधिवेशनामध्ये बाळा नांदगावकर उच्चारले, मी या क्षणाला अमित राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड करत आहे. टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट. अमित ठाकरे आले, सर्वांना वंदन केलं, पायावरती झुकले आणि सर्वांना जय महाराष्ट्र ठोकला आणि अमित ठाकरे व्यासपीठावरती अगदी कडेला जाऊन बसले. अमित ठाकरेंनी नुसतेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नेतेपद घेतलं नाही किंवा मिरवलं नाही. अमित ठाकरेंनी ठरवलं, मला जर का महाराष्ट्र जिंकायचं असेल, मराठी मनांची, मराठी तरुणांची मनं जिंकायची असतील, तर या महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती आपण गेलं पाहिजे. शिवछत्रपतींनी ज्या पद्धतीनं सह्याद्रीतल्या दऱ्याखोऱ्यातल्या पोरांना एकत्र केलं आणि त्या पोरांची मोठ बांधली, त्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रातील आपण शिवछत्रपतींच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचं अनुकरण आणि शिवरायांचा विचार घेऊन अमित ठाकरे महाराष्ट्राच्या बाहेर पडले. बीड असेल, जालना असेल, हिंगोली असेल, उस्मानाबाद असेल, आत्ताचं धाराशिव, संभाजीनगर असेल, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, वाशिम, नंदुरबार, अगदी सर्वत्र सर्वदूर अमित ठाकरे पोहोचले. रात्रीच्या 8 वाजता, रात्रीच्या 12 वाजता महाराष्ट्रातील सर्वसामान्य गोरगरीब पोरांच्या त्या मेळाव्याला अमित ठाकरे उपस्थित राहिले आणि महाराष्ट्रातील 12 मावळ काबीज केली. या पद्धतीनं लहान सहान पोरांशी अमित साहेबांनी मिठ्या मारल्या आणि प्रत्येकाला ताकीद दिली, ताकद दिली आणि महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्याची ऊर्जा दिली आणि सर्वत्र महाराष्ट्रातील सर्वाधिक प्रभावशाली अशी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना बांधण्याचं आणि बळकटी देण्याचं काम अमित ठाकरे यांनी केलं. कोरोनाच्या काळामध्ये अमित ठाकरे यांनी प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला फोन करून प्रत्येकाची आस्थेनं त्याच्या कुटुंबाची चौकशी केली. अमित ठाकरे यांच्याबद्दल अनेक पत्रकारांनी असं म्हटलं जातं की पडद्याच्या आड राहून अत्यंत चांगल्या पद्धतीनं, अत्यंत वेगानं अमित ठाकरे आपले आगेकूच करतायत. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांना आर्थिक रसद देण्याचं काम अमित ठाकरे करतायत. हे पॉईंट अत्यंत इम्पॉर्टंट पॉईंट आहे. आर्थिक रसद, त्याचबरोबर राजकीय मानसिक पाठबळ अमित ठाकरे मनसेच्या युवक कार्यकर्त्यांना देत आहेत. महाराष्ट्रातील माझा मनसेचा कार्यकर्ता पदाधिकारी पैशाने, मानसिकरित्या आणि राजकीय पदाने वाढला पाहिजे आणि मग त्यातूनच तो महाराष्ट्राची जनतेची सेवा करू शकेल, अशा पद्धतीचं अमित ठाकरे यांचं मत असल्याचं मला पदाधिकारी आणि पत्रकार सांगतात. येणाऱ्या काळामध्ये ठाकरे नावाचा हा ब्रँड सुसंस्कृतीत नक्कीच राजसाहेबांसारखा तो ॲग्रेशन अमित ठाकरे यांच्यामध्ये नाही. अमित ठाकरे यांची राजकीय पद्धत वेगळी आहे, संयमी आहे, सुसंस्कृत आहे. राजसाहेबांचा सुसंस्कृतपणा अमितजी यांच्यामध्ये आलेला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये अमित ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक युवकांची फळी घेऊन, तरुणांची फळी घेऊन या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उतरेल आणि एक वेगळ्याच पद्धतीचा भोंगा घालेल आणि मग महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक नवीन युवक नेतृत्व उदयाला आल्यानंतर त्या युवक नेतृत्वांचं खऱ्या अर्थानं राज ठाकरे जेव्हा युवक नेतृत्व होते,
महाराष्ट्रामध्ये जे स्वागत झालं, महाराष्ट्रामध्ये जे राज ठाकरे यांच्या विरुद्ध अप्रोच होता, तो अप्रोच येणाऱ्या काळामध्ये कसा मिळतो हे मात्र पाहणं औत्सुक्याचं ठरेल. धन्यवाद.